बिट्टूकडे एटीएम कार्ड नाही, पण एटीएम मध्ये पैसे काढायला गेलीये. सकाळीच उठली, सर्व कामं आवरून घेतले, स्वयंपाक, भांडी, कपडे, टिफिन, सर्वांचे नाश्ते, सर्व आपापल्या ड्युटीला निघून गेले. कारण ते काम आवरून मला हे महत्वाचं काम करायचं होतं. ते म्हणजे हे बिना कामाची वाढलेली झाडं तोडून टाकायची होती. तेच तोडत असताना माझ्या हाताला भरपूर असे काटे लागले. इथे तुम्ही बघू शकताय, माझ्या हातामधून रक्त सुद्धा निघालं, पण तरी मी थांबली नाही. कारण मी शेतकऱ्याची मुलगी आहे. आम्ही लहान असताना अशी बरीच कामं केली ज्याने आमच्या हाताला, पायाला बरेच काटे लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही जराही टेन्शन घेत नाही. झाडं तोडून झाल्यानंतर अशा प्रकारे ती जागा दिसत होती. त्यानंतर बिट्टू घरी आली. आज फ्रीज पुसायची बारी माझी होती. मग मला एकटीला बघून बिट्टूला काही राहवलं नाही. आली माझी मदत करायला. बिट्टू कोणाला जर मदतीची गरज असेल तर बिट्टू लगेच धावून जाते. ही गोष्ट मला फार आवडते. फ्रीज पुसत असताना आम्ही बरीच मस्ती केली. त्यानंतर आम्ही दोघींनी जेवण केलं. तिला ट्युशनला सोडून दिली. त्यानंतर झाली पावसाची सुरुवात. संध्याकाळ झाली, पाऊस जरा थांबला. बिट्टूला घेऊन घरी आली. त्यानंतर चहा ठेवला तर पूर्ण आभाळ इथे पिवळं पिवळं झालेलं. जाऊन नेमक्याच ड्युटीवरून आल्या. दोघींनी चहा घेतला. त्यांनी लसूण काढून दिला. उद्या बिट्टूच्या स्कूलमध्ये होता गरबा, त्यासाठी आम्ही तिला ड्रेस बघायला आलो. बिट्टू, मी आणि तिचे पप्पा. छोट्या मुलींपेक्षा मोठ्या मुलींचे तिथे भरपूर छान असे ड्रेस होते. ते बघून मला असं वाटलं मीच घेऊन टाकावं. तिचा ड्रेस घेऊन आम्ही बिल्डिंगच्या बाहेर आलो आणि पाऊस सुरू झाला. थोडा वेळ आम्ही बिल्डिंगच्या बाजूलाच थांबलो. बिट्टूने डोक्यावर हात ठेवला, जशी ओली होणार नाही. बराच वेळ तिथे थांबलो, पण तरी पाऊस थांबला नाही. मग आम्ही पावसामध्ये निघालो. इथे एटीएम मध्ये एटीएम कार्ड नसतानाही बिट्टू पैसे काढायचा प्रयत्न करत होती. तिथे बाजूलाच आम्ही एक फॅन घेतलं. घरी आलो. पावसाने खूप भिजलो. बिट्टू तिथेच रडायला लागली गेटवर, माझे केस ओले झाले, माझे केस ओले झाले. पूर्ण दिवस आम्हाला अभ्यासासाठी कमी पडला, त्यामुळे आम्ही आता झोपायच्या वेळेस अभ्यास करतोय. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.